मराठी सकारात्मक पारदर्शी पत्रकारिता। खाली डोकं वर पाय, या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, परत करा, आमचा हाती परत करा। बघा, आज आमच्या बेडगवासियांनी फक्त जैन धर्मच नाही तर सर्व समाजातले सर्व लोकांनी आम्हाला आमच्या माधुरी हत्तीला परत आणण्यास मदत केली। जैन धर्म हा अहिंसेवर अवलंबून आहे, कधीही एका मुंगीला मारणार नाही असा हा जैन धर्म असताना एवढ्या मोठ्या हत्तीला हे घेऊन जाऊ शकतात आणि एवढ्या लोकांच्या भावना सर्व दुखवू शकतात, हे आम्हाला मान्य नाही। आम्हाला जी मुंगी आणि बारीक किडे असतात त्यांच्याबरोबरच त्या हत्तीचा जीव पण असतो। एवढं आम्ही जैन धर्म गोशाळा चालवत असताना सुद्धा आमच्या हत्तीला घेऊन जातात आणि आमच्या भावना दुखवतात। त्यांना हवाच असता तर आज कितीतरी प्राणी मात्र या पृथ्वीवर तळमळत आहेत आणि एवढ्या मोठ्या अंबानी कंपनीला एवढं सांभाळणं काय अधिक कठीण नव्हतं। जैन धर्मासारखं एवढं प्राणी मात्र सांभाळणाऱ्याच जैन धर्माचंच का हे हत्ती घेऊन जावं असं आम्हाला वाटतं आणि कुठल्याही समाजाचं त्यांनी घेऊन जाऊ नये आणि समाजाच्या भावना दुखवू नये एवढं मला वाटतं। जय जैन। अहिंसा परमो धर्म की जय। आमचा हत्ती आमची माधुरी जैन धर्म की जय, विश्व धर्म की जय, अहिंसा परमो धर्म की जय। हत्ती आमचा आलाच पाहिजे, हत्ती आमचा आलाच पाहिजे, आमची माधुरी आलीच पाहिजे, आमची माधुरी यायलाच पाहिजे, परत करा, आमची माधुरी परत करा। बेडगावचे ग्रामस्थ माधुरी हत्तीसाठी इथं एकत्र जमले त्यासाठी मी आभार मानते। आभार मानण्यापाठीमागचा माझा दुसरा उद्देश आहे, कारण नांदणी हे माझं माहेर आहे आणि ती हत्ती माझ्या जन्मापासून नांदणी गावात होती, म्हणजेच ती माझी बहीण होती आणि माझ्या कुटुंबाचा एक घटक होती आणि आमची माधुरी परत मिळण्यासाठी आमच्या घरातले छोटे चिमुकले सुद्धा खूप प्रयत्न करतायत। प्रत्येक दिवशी न विचारता माधुरी आपली आली काय, आई गावी नांदणी गावी आली काय हे रोज विचारतात आणि आमची माधुरी परत मिळावी या जनभावनेतून मी प्रत्येकांना आवाहन करते की किंवा शासनाला देखील आवाहन करते की फक्त जनभावना लक्षात घेऊन आमच्या फिलिंग्स लक्षात घेऊन आमच्या माधुरीला परत पाठवा। आमच्या गावी आमच्या नांदणी मठात ती